दत्त संप्रदायातील महान प्रासादिक ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. या ग्रंथातील 52 अध्यायांमध्ये श्री दत्तप्रभूंच्या अवतार कार्याचे तसेच त्यांनी केलेल्या उपदेश कार्याचं वर्णन गुरु शिष्य संवादातून झालेलं आहे. त्यातील एक अध्याय म्हणजे 14वा अध्याय. या अध्यायाचं वाचन अनेक भक्त नित्य उपासनेमध्ये करीत असतात. 14वा अध्याय संकट निवारणार्थ वाचण्याची प्रथा आहे. तर यानंतर आपण 14व्या अध्यायाच्या श्रवण भक्तीचा आनंद घेऊया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विशेखा एकचित्ते प्रियसा. जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न आले गुरुकृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हाप्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण. सांगता झाला विस्तार ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी. तयावरी संतोषनी प्रसन्न झाले प्रियसा. गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू. पूजा केली विचित्र म्हणून आनंद प्रियसा. तया सायनदेव ब्राह्मणासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकून श्रीगुरुचे वचन सायनदेव विप्र करी नमन. माथा ठेवून चरणी न्यासीचा झाला पुनः पुन्हा. जय जय आ सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझा महिमा. विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरीला वेश तू मानुषी भक्तजन तरावे असी. तुझी महिमा वर्णावे असी शक्ती कैची अम्हासी. मागे ना आता एक तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करोनी पुनर्पी विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे जाणा. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासी बोलवितसे मजा आजी. जाता तयादवरी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणासी. संतोष होनी श्रीगुरुमूर्ती अभयकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडोनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे. संतोष होनी प्रिय भावे पुनर्पी पाठविला आम्हापाशी. जववरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी. तुवा आली या संतोषी जाऊ आम्ही येथोनी. निजभक्ता अमुचा तू होसी पारंपर वंशवंशी. अखिलाभिष्ट तू पावसी वाढेले संतती तुझी बहुत. तुझे वंशपरंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसावर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी. कालांतक यमदैसा यवन दुष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला. विमुख होऊन ग्रहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ह्यातसे. कोप आलिया ओळखा वयासी केवी स्पर्शे अग्निसी. श्री गुरु कृपा होयासी काय करील क्रूर दुष्ट. गरुडाचे या पिलियासी सर्प तो कवणापरी ग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरुची. का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्रीगुरु कृपा होय जासी कळीकाळाचे भय नाही. ज्याचे हृदयी श्रीगुरु स्मरण त्यासी कैसे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय. श्रीगुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे प्रीतो यवन अंतःपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परियसी. प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे प्रियसा. स्मरण नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई. छेदन करतो अवयव पाही. विप्र एका आपणासी
स्मरण झाले देवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरणकमळी म्हणे स्वामी तू माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो तेवेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगे वक्त्र गंगातीरी असे वासर श्रीगुरुचे चरणदर्शना देखोनी आज श्रीगुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुसी सांगे वृत्तांत अद्यंत संतोषोनी श्रीगुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रे ऐकून श्रीगुरुचे वचन विनवीतसे कर जोडन न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविण देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तूच देखा कृपा सिंधू धरावे आसगरासी गंगा आणली भूमिसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिले आपले भक्तवत्सला तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ हे निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्रीगुरुसी विनवी विप्त भावेसी संतोषोनी विनेसी श्रीगुरु म्हणती तेवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सर पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणे भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाग देती तेवेळी ऐसे परी संतोषोनी श्रीगुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्रीगुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त भावे आसी होते शिष्य बहुअसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकरणीस पुढील कथा विस्तार सांगता विचित्र अपार मन करोनी एकाग्रू ऐका श्रोते एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवनशासनं सायं देववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु 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 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. उपासनेमध्ये नामस्मरण हे महत्वाचं. सामूहिक नामस्मरणाचा आनंद देणारी प्रस्तुती कृणाल म्युझिकवर वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित दत्त स्मरण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. संकल्पना सद्गुरु चरणरज पादरी काका. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाचा वेगवेगळ्या चालीमध्ये श्रवण भक्तीचा लाभ घ्या. दत्त स्मरण ओरिजिनल कॅसेट्स आणि सीडीज फक्त कृणाल म्युझिकवर.